अवघ्या एक महिनाभरामध्ये प्रसिद्धीच्या झोकामध्ये आलेली कॉकरोच जनता पार्टी ही नवीन स्थापन झाली आपल्याला पाहायला मिळते। मात्र यानंतर जर बघितलं तर दिल्लीतील जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांचं आंदोलन झालं आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील त्या ठिकाणी द्यावा लागला। त्यामुळे CGPला मोठं यश जे आहे ते या आंदोलनामध्ये मिळालं। मात्र तरुणाई जी आहे ती आता CGPच्या पाठीमागे असल्याचे पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता अभिजित दिपके यांनी क्या बोलती पब्लिक अशा पद्धतीचा कंटेंट जो आहे तो आणलेला आहे आणि त्यानुसार ते संपूर्ण महाविद्यालय असेल किंवा तरुण असेल यांच्यासोबत संवाद देखील साधणार आहेत। माझ्यासोबत काही तरुण आहे महाविद्यालयात, काय सांगशील, काय तुझ्या एकंदरीत भावना आहे CGPच्या बाबतीत? माझा हा सपोर्ट कोणत्या पक्षाला नसून सोनम वांगचुक सरांबद्दल आहे। कारण की जो व्यक्ती आपल्यासाठी लढतो, जो व्यक्ती तरुणांसाठी लढतो, तर त्याच्यासाठी आपण उभं टाकलं पाहिजे। CGPचा जे निर्णय घेत आहे ते तुला कशा पद्धतीने कसे वाटते एक तरुण म्हणून? ते एक जे देशाचे जे स्टुडंट आहे ते त्यांच्यासाठीच करत आहे आणि जे देशाची जे सरकार आहे त्यांनी स्टुडंटशी संवाद साधावा म्हणून ते करत आहे। मात्र CGPचं आंदोलन झाल्यानंतर स्वतः नरेंद्र मोदी इंस्टाग्रामवरती आलेत आणि सर मोहन भागवत देखील यावरती आता तरुणाशी संवाद साधणार अशा पद्धतीचं त्यांची चर्चा आहे। एकंदरीत ह्या CGPच्या आंदोलनानंतर मोठं यश मिळत आहे। तुम्ही एकंदरीत तरुण म्हणून कसं बघता? एकंदरीत तरुण म्हणून मी कुठल्याही पक्षाबद्दल वगैरे बायसनेस काही घेणार नाही आहे, पण माझा जो पक्ष आहे तो शेवटपर्यंत विद्यार्थी म्हणून राहणार। CGP जे करताय की विद्यार्थी हे देशाचं भविष्य म्हणून बघितलं जातं। CGP हा पक्षच नाही, केवळ एक संघटना आहे आणि विद्यार्थीची चळवळ आहे। हां, विद्यार्थ्यांची चळवळ तर आहेच, पण म्हणजे जेव्हा CGPनी जे जंतर मंतर वगैरे जे आंदोलन जे केलेलं होतं संघटनेने, त्यांनी ते बरोबरच केलं। पण त्यात कसं झालं की म्हणजे खूप सगळ्या पक्षाचे वगैरे बायसनेस असलेले युवक जे होते ते होते, तर त्यांनी कसं केलं म्हणजे ते एक जोपर्यंत युनिटी होती तोपर्यंत एकच नारा होता की आम्ही विद्यार्थी म्हणून आहोत। पण त्यानंतर ना दिल्लीमध्ये गेल्यानंतर ना खूप सगळे युवक वगैरे तिथे आले आणि त्यानंतर त्यांनी पर्सनल बायसनेस काढलं की म्हणजे काही पक्षांवरती वगैरे टीका वगैरे करणं, जसं काही राजकीय नेत्यांना वगैरे ट्रोल करणं वगैरे, हे तिथे नको होतं। बाकी तर म्हणजे जसं विद्यार्थ्यांची जे मागण्या वगैरे मांडण्या होत्या, ज्यासाठी ते आंदोलन वगैरे सुरू होतं संघटनेचं, ते सर्व व्यवस्थितरित्या तर झालंच आहे। आणि एक विद्यार्थी म्हणून तर मी हेच सांगेल की CGP झाले, त्यानंतर ना सोनम वांगचुक सर झाले, हे जे आहेत CGP संघटना झाले, सोनम वांगचुक सर, म्हणजे हे जे व्यक्ती आहेत अभिजित दिपके सर जे असतील ते पूर्णपणे विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहे आणि एक विद्यार्थी म्हणूनच ते हे आंदोलन वगैरे जे काही चळवळ सुरू करतायत ते विद्यार्थ्यांसाठीच करताय आणि विद्यार्थ्यांसोबत सरकारने संवाद साधावा, हे तर अतिशय महत्त्वाची बाब आहे। आणि मलाही वाटतं की एक विद्यार्थी म्हणून सरकारने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण की विद्यार्थी जर भविष्य म्हणजे हे देशाचं भविष्य आहे, तर विद्यार्थी चांगला असला या त्याचं भविष्य चांगलं असेल तर देश घडू शकतो असं मला वाटतं। काय एकंदरीत काय भावना आहे? तेच आय थिंक जे पण सरकारने करायला पाहिजे ते स्वतः विद्यार्थ्यांना खाली उतरून ते लाठीचार्ज वगैरे सगळं स्वतःला सहन करून करावं लागतं। हे ॲक्च्युली वाईट आहे, म्हणजे डेमोक्रॅटिक कंट्री वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये। आणि ज्या पण गोष्टी सरकारने स्वतः घेऊन करायला पाहिजे, त्या म्हणजे काय म्हणतात पुढाकार घेऊन करायला पाहिजे, जे पण नीटबद्दल झालं वगैरे वगैरे। सो आय थिंक ते विद्यार्थ्यांना करावं लागतं, ते ॲक्च्युली वाईट आहे। मात्र विद्यार्थ्यांना आताही झगडावं लागत आहे। झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, पेपर फुटीचे प्रकरण अजूनही समोर येतात। एक विद्यार्थी म्हणून पेपर फुटल्यानंतर काय दुःख होतं, काय त्याचं हे असतं? एक तर पहिलेच खूप जास्त प्रेशर असतं पॅरेंट्सकडून म्हणा किंवा स्वतःचंही म्हणा, तर त्याच्यामुळं अजून एकदा पेपर लीक हे झाल्यानंतर मग खूप साऱ्या जणांनी सुसाईड केलं आणि त्याच्यामुळे इतका प्रोटेस्टसाठी इतकं जास्त झालं आणि स्टुडंट जे सप्रेस करत होते इतक्या दिवसाचं की खूप सारे पेपर लीक म्हणा किंवा मग कुठे कुठे पेपर विकणं हे सगळं सुरूच होतं। मग त्याच्यामुळं खूप जास्त त्यांच्यावर डिप्रेशन म्हणा खूप प्रकारचा मेंटल स्ट्रेस येतो। मग त्याच्यामुळे ते प्रोटेस्ट झाला तर झाला, वरून तिथं स्लोगन्स असे म्हणले गेले आणि ते प्रोटेस्टच्या नावाखाली खूप काही गोष्टी झाल्यात की तिथं स्टेजवर जाऊन खूप लोकांनी स्लोगन्स बोलले, स्वतःच्या पार्टीचे फायदे घेतले सगळं। पण ते स्टुडंट ॲट लास्ट ठीक आहे भेटलं रेजिग्नेशन त्याचं, तर मग ठीक आहे आता, पण स्टील ते सुरूच आहे, असं नाही की पेपर फुटणं वगैरे बंद झालं आहे। आणि ज्या दिवशी मोदीजींचा पोस्ट आली होती त्याच दिवशी एका मेन विक्टीमलाही सोडलं गेलं होतं। त्याचबरोबर जर बघितलं तर क्या बोलती पब्लिक अशा पद्धतीचा कंटेंट जो आहे तो आता CGPने सुरू केलेला आहे। एकंदरीत कसं बघता या कंटेंट?
या कंटेंटकडे खूप पॉझिटिव्ह वेनी बघितलं जातं आहे आणि हे जे सगळं आपण बघतोय देशात हे जे घडतंय हे जेव्हा म्हणजे खूप 15-20 वर्षापूर्वी हे घडत नव्हतं आणि आज हे घडतंय. पण आज पण आपण पाहतोय की याचा मास्टर माइंड जिथून हे पेपर वगैरे लीक्स होत आहे हे आपण प्रोटेस्ट वगैरे बघितले, पण जिथून पेपर लीक होत आहे त्याचा मेन ते जिथून त्याचा मास्टर माइंड आहे ते तर अजून कळालंच नाही आहे ना कोण आहे. तर ते महत्त्वाचं आहे, ते समोर आलं पाहिजे जगाच्या. बिल पारित झालेलं आहे जे पेपर फुटीचे प्रकरण झाले त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी, मात्र पेपर फुटू नाही यासाठी उपाययोजना म्हणून काय तू एक सल्ला देशील सरकार? उपक्षण सल्ला म्हणून मी तर सांगू शकतो की पूर्ण जे कोणी म्हणजे पेपर वगैरे जो बनवतं ज्यांच्याकडे तो ठेवतो आपण पेपर वगैरे, तर ते पूर्ण सिक्युरिटी वगैरे पाहिजे त्यांच्यासाठी. काय बोलती पब्लिक या कंटेंटवरती तुझं काय मत आहे वैयक्तिक? क्या बोलती पब्लिक ह्याच्यावरती असा विषय आहे की सगळीकडे चर्चा अशी चालू आहे की लीक होत आहे सगळं पूर्णपणे, कुणी लक्ष देत नाही आहे प्रॉपरली. सरकारने ह्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष द्यायला पाहिजे. CGPचं जे मुद्दे आहेत ते कसे वाटतात? CGPचे जे मुद्दे आहेत ते बरोबरच आहे, पण माझं वैयक्तिक तरी मत असं आहे की पेपर फुटीला सिस्टम सपोर्ट करत आहे. कारण की जर पेपर फुटी म्हणजे पुन्हा पुन्हा होतच राहते आणि विद्यार्थ्यांना म्हणजे सुसाईड करायला प्रवृत्त करणं हा पेपर फुटीचा भाग बनलेला आहे आणि गव्हर्नमेंटने ही बाब जाणून घ्यायला पाहिजे. ज्या प्रकारे CGP विद्यार्थ्यांना सपोर्ट करत आहे त्याही प्रकारे गव्हर्नमेंटने सिस्टमनी विद्यार्थ्यांच्या म्हणजे त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. नक्कीच जर बघितलं तर हे तरुण आहे आणि पेपर फुटू नये यासाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसोबत स्वतः सरकारमध्ये जे वरिष्ठ नेते असतील किंवा मंत्री असतील त्यांनी देखील रस्त्यावरती उतरून या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करावी, अडीअडचणी समजून घ्याव्यात, अशा पद्धतीचं मत जे आहे ते आता या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.